नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आणखी एका एडिटिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये. जसं की थंबनेल बघून तुम्हाला समजत असेल आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर आज आपण एआयने जनरेट कॅलिग्राफी तयार करणार आहे, जी की तुम्हाला फॉन्ट डाउनलोड करण्याची गरज नाही आणि कुठलाही कन्व्हर्ट करण्याची गरज नाही. एकदम इझी तुम्ही फॉन्ट जे कॅलिग्राफी आहे ती इझिली फोनमधून तयार करू शकता आणि त्या एआयच्या मदतीने. चला कुठलाही वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये भरभरून कमेंट्स करा. चला तर मग स्टार्ट करूया व्हिडिओला. तर सर्वात आधी तुम्हाला ना इमेज लागणार आहे. म्हणजे तुम्हाला एक त्याला काय बोलतात, एक तुम्हाला फोटो लागणार आहे, म्हणजे कॅलिग्राफी लागणार आहे. ज्या हिशोबाने म्हणजे तुम्हाला तीच कॅलिग्राफी सेम टू सेम दुसऱ्या नावामध्ये आपल्याला बनवून देईल. म्हणजे काय करणार, जसं की मी एक नाव घेते आणि त्या सेम फॉन्टमध्ये, सेम ब्रशमध्ये मला दुसरं नाव तयार करून पाहिजे. त्यासाठी मी एक फोटो टाकते. तर इथे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करणार खाली. तर बघा ही मी एक फोटो ॲड केलाय. इथे थोडं लोडिंग घेईल आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला समजेल. आता मी अशा प्रकारे एक जे नाव आहे ते इथे अपलोड केले, म्हणजे जे काही कॅलिग्राफी मी एक तयार करून ठेवला होता फोटो, तो इथे ॲड केलाय. स्वामी चरणी जीवनसार. ओके. आता याच्या या सेम फॉन्टमध्ये म्हणजे सेम कॅलिग्राफीमध्ये मला दुसरं नाव बनवायचंय. आता काय बनवायचंय ते तुम्हाला बरोबर लिहावं लागेल आणि जे काही मी सांगत आहे ते व्यवस्थित लिहा किंवा तुम्ही ते माईकमध्ये बोलला तरी पण चालेल. एकदम परफेक्टमध्ये बनवून देतात. ओके. आता मी ती जशी बोलून दाखवते. तुम्हाला मी रेफरन्स इमेज दिलाय स्वामी चरणी जीवन सारा ही कॅलिग्राफीचा. मला सेम फॉन्टमध्ये म्हणजे सेम कॅलिग्राफीमध्ये दुसरं नाव बनवून पाहिजे. ते नाव आहे माऊली चरणी जीवन सारा. हे नाव मला सेम टू सेम या कॅलिग्राफीमध्ये बनवून द्या, सेम फॉन्टमध्ये बनवून द्या आणि कुठलीही स्पेलिंग मिस्टेक करू नका, काना किंवा विलांटी कुठेही चुकवू नका. तर बघा अशा प्रकारे मी हे दिलंय त्यांना. आता बघूया कसा आपल्याला रिझल्ट भेटतो. त्याच्यामध्ये वाचून घ्या पूर्ण, काही चुकलं असेल तर लगेच त्यांना आपण जे काही आहे ते इथे चेंज करू शकतो. बघा रेफरन्स इमेजला स्वामी चरणी चरणी ओके जीवन सारा ही कॅलिग्राफी मला सेम फॉन्ट मध्ये म्हणजे सेम कॅलिग्राफी मध्ये दुसरं बनवून पाहिजे. जे ते हे नाव आहे. तुम्ही काय करा, शक्यतो इथं याला ना कंसामध्ये द्या. ओके. किंवा तुम्ही डबल कॉमामध्ये दिलं तरी चालेल, जीवन सारा. ओके. हे नाव मला सेम टू सेम या कॅलिग्राफीमध्ये बनवून द्या, सेम फॉन्टमध्ये बनवून द्या आणि कुठल्याही स्पेलिंग मिस्टेक करू नका किंवा विलांटी कुठेही चुकवू नका. तर परफेक्ट असं आपण त्याला लिहून दिलं. आता ही बनवून कसं देणार ते आधी सांगते, की आपण आपला फ्रीमध्ये ग्राफिक डिझाइनचा क्लास लॉन्च केलाय. त्याचा YouTubeला पूर्ण प्लेलिस्ट आहे. तर नवीन चॅनलवर असेल तर लगेच आपल्या YouTubeचा जो क्लास आहे, फ्री ग्राफिक डिझाइन क्लासचा, तो नक्की बघा. पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहे. म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण मी ग्राफिक डिझाइन शिकवलंय. बाजूला प्लेलिस्ट म्हणून ऑप्शन भेटतो. तिथे जाऊन तुम्ही आपला ग्राफिक डिझाइनचा क्लास शिकवू शकता. आणि जर तुम्हाला आपला WhatsApp ग्रुपमध्ये जॉइन व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला WhatsApp नंबर दिलाय. त्या नंबरवर मला तुम्ही नाव, तुमचं सरनेम आणि गावाचं पाठवायचं आहे. तुम्हाला WhatsAppच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. आठवड्यातून 3 वेळेस आपला लाईव्ह क्लास असतो, ज्यामध्ये आपण भरभरून जे काही तुमचे डाउट्स असतात ते आपण पूर्ण सॉल्व्ह करत असतो आणि जे काही तुमच्या अडचणी असतील किंवा तुम्हाला कोणती मदत लागत असेल माझी किंवा तुम्हाला कोणत्या व्हिडिओमध्ये काही टॉपिक समजला असेल आपल्या YouTubeचा, ते पण आपण जे काही ते सॉल्व्ह करतो आपल्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण व्हिडिओ एडिटिंगचा पण क्लास लॉन्च केलाय, तो पण नक्की बघा. आणि जे नवीनच असतील एडिटिंग क्षेत्रामध्ये तर नक्कीच आवर्जून आपला ग्राफिक डिझाइनचा क्लास बघा. फ्रीमध्ये आहे. पूर्ण व्हिडिओ YouTubeला अपलोड आहे. तुम्ही पूर्ण प्लेलिस्ट बघा स्टार्टिंगपासून. काही नोट्स तयार करा, ज्यामुळे तुम्हाला मदत होईल. जर काही तुम्हाला आठवलं नाही वेळेवर एडिटिंग करताना आणि नोट्स जर तुम्ही डेली वाचल्या, तुम्हाला ग्राफिक डिझाइन करणं खूप सोपं जाईल. ओके. जर काही अडचण आली तर आपण आपला आठवड्यातून 3 वेळेस लाईव्ह क्लास असतो. त्यामध्ये आपण जे काही तुमचे डाउट्स असतात ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. तर अशा प्रकारे आपण इथे ॲड केलंय. आणि हो, आता एक सध्या ट्रेंडिंगला टॉपिक चालू आहे मोटू पतलूचा एआय व्हिडिओ. तर लगेच आपल्या मागच्या व्हिडिओ जाऊन बघा रिसेंटली आणि भरपूर प्रेम दिलं त्याबद्दल. साठी मनापासून तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. म्हणजे कमी टाईमामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळाला तुमचा त्या व्हिडिओला. तर नक्कीच त्यासाठी धन्यवाद आणि या व्हिडिओला पण भरभरून प्रेम द्या, अशीच अपेक्षा. ओके. आता अशा प्रकारे आपण हे सगळ्या गोष्टी लिहिल्या. आता इथे काय करायचं आपल्याला, हे सेंड करायचं. ओके. सेंड केल्यानंतर आता बघूया आपण या गोष्टी इथे दिसतील आपल्याला. आता इमेज जनरेट होताना आणि सॉरी एक स्टेप सांगायची विसरली. ChatGPT म्हणून तुम्हाला Googleला सर्च करायचं आणि ओपन करायचं. शक्यतो ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या ईमेल आयडीने लॉग इन करा. कधी-कधी आपण ईमेल आयडीने लॉग इन करत नाही. त्यामुळे जे फोटो आहे ते बरोबर येत नाही किंवा क्रिएट करून देत नाही आपल्याला ChatGPT. त्यामुळे तुम्ही लॉग इन करूनच हे सगळे प्रॉम्प्ट त्याला द्या आणि तेव्हाच फोटो तयार करून घ्या. तर बघू शकता अशा प्रकारे इथून आपल्याला जे काही इमेज आहे ते जनरेट होत आहे. थोडा टाईम घेईल क्रिएटिंग इमेज म्हणून. आता बघू शकता अशा प्रकारे थोडे काही मिस्टेक झाल्या तर बघून घेसाल. माऊली चरणी जीवन सरफ एकदम परफेक्टमध्ये असं आपल्याला कॅलिग्राफी तयार करून दिली त्याने. एकदम परफेक्ट. कुठेही स्पेलिंग मिस्टेक नाही, काही काना विलांटी कुठेही काही चूक नाहीये. अशा प्रकारे ही आपण इमेज जनरेट केली. आता जर तुम्हाला आणखी, आता इथे जर मी कॉपी केलं, ओके, इथून कॉपी केलं. आता मी परत हे पेस्ट करत आहे आणि पेस्ट केल्यानंतर आता मला जर दुसरं नाव टाकायचं जसं मी ते टाकते
श्री इथून कट करून घेऊ आपण जीवनसाराचा. स्वामी समर्थ. ओके, एवढं टाकलं. आणि याला आपण एक असं टाकू, हे नॉर्मल सेम टू सेम कॅलिग्राफी बनवून द्या. ओके, अशा प्रकारे आता तयार केला. आपण आणखी थोडं वेगळं डिफरंट बनवूया. बघा, जे श्री नाव आहे ते वरती घ्या आणि स्वामी समर्थ, स्वामी पण खाली आणि त्याच्या खाली समर्थ, असे 3 लाईन्स मध्ये मला हे नाव तयार करून द्या. बघा, अशा प्रकारे मी प्रॉम्प्ट दिलाय. बघू आता आपल्याला काय देतो चॅट जीपीटी इमेज तयार करून, तिथून सेंड करूया. बघूया, जर काही स्पेलिंग मिस्टेक आहे तर आपण नंतर परत त्याला रिपीट करू शकतो. थोडंफार मिस्टेक होतात, तेवढं पण ॲडव्हान्स आता सध्या चॅट जीपीटी झालेलं नाहीये. बऱ्याचपैकी झालंय. आधीच्या 4-5 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्या आधी आणि आताच्या चॅट जीपीटी 6 महिन्यानंतर भरपूर डिफरन्स आहे. भरपूर डिफरन्स आहे. कारण की आधी एवढं परफेक्ट इमेज बनवून नव्हतं देत चॅट जीपीटी, तेवढे आता परफेक्ट इमेजेस बनवून देत आहे. तर नक्की ही खूप चांगली पण गोष्ट आहे एक, की फास्टमध्ये आपलं काम पण होऊन जातं. तुम्ही शक्यतो सगळे एआयने डिझाइन बनवत नका बसू. फक्त एआयची हेल्प घ्यायची. आपले डिझाइन स्वतः क्रिएट करा. जेवढे आपण मॅन्युअली स्वतः करू तेवढे आणखी खतरनाक होईल. तर बघा, इथे जे श्री स्वामी समर्थ आहे तिथे परफेक्ट दिलंय, फक्त खाली जे स आहे ते सा केलंय. ठीक आहे. आता आपण यांना सांगूया, जे समर्थ नाव आहे तुम्ही स्पेलिंग मिस्टेक केली आहे. मी जसं नाव लिहून देते समर्थ, ते नाव सेम टू सेम ऍड करा. स्पेलिंग मिस्टेक करू नका. आणि जे स्वामी नाव आहे ते पण चुकवलंय, ते पण मी टाईप करून देते. सेम ते नाव ठेवा, कुठेही चूक करू नका. ओके, तो स्टॉप केला. आता आपण काय करूया, जसं मी नाव देते तसं देते नाव, जसं स्वामी, मी जसं नाव लिहून देते. ओके, इथे टाकू आपण, लिहून देते. नाव सेम टू सेम ऍड करा. स्पेलिंग मिस्टेक करू नका. आणि जे स्वामी नाव येते ते पण चुकवलेले आहे, ते पण मी टाईप करून देते. सेम सेम ते नाव ठेवा, कुठेही चूक करू नका. परत आपण ते टाकूया, स्वामी समर्थ. ओके, परत टाकू आपण, श्री स्वामी समर्थ. बघूया आता काय रिझल्ट देतो आपल्याला. तर कधी कधी यायच्या मिस्टेक होतात, बऱ्याचपैकी होतात मिस्टेक, पण आधीपेक्षा खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला चॅट जीपीटी देत आहे. आधी जर आपण काही महिने आधी जर ट्राय केलं असतं तर भरपूर मिस्टेक होते. मराठी तर कसंच नव्हतं येत. इंग्लिशमध्ये तरी तर जरा बेटर रिझल्ट, पण मराठीमध्ये काहीच रिझल्ट भेटत नव्हता. कारण की एवढं ॲडव्हान्स एआय झालं नव्हतं. आता खूप खतरनाक असा आपल्याला रिझल्ट अवेलेबल होतोय. बघूया, आपल्याला येऊन जाईल आता. तर बघूया, अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटून जाईल आता. तर बघा, इथे पण मिस्टेक केली. आपण परत इथे एडिटवर क्लिक करू आणि त्यांना परत सांगू स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, प्लीज व्यवस्थित करा. श्री स्वामी समर्थ हे मी जसं स्पेलिंग दिले तसंच नाव लिहून द्या मला. ओके, अशा प्रकारे आपण त्याला सेंड करूया. बघू, स्पेलिंग मिस्टेक झाली, प्लीज व्यवस्थित करा. श्री स्वामी समर्थ हे मी जसं स्पेलिंग दिले तसंच लिहून द्या. आता अशा प्रकारे दिले आपण. पण एआय मध्ये मराठीमध्ये थोडा मिस्टेक होता. आपण दुसरं नाव जरी ट्राय केलं तरी पण बघून घेऊ. पण हे ट्राय करूया. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे आपण सेंड केलंय. थोडा वेट घेतात, ज्या प्रकारे इंटरनेट कनेक्शन असलं त्यानुसार चालतं ते. बघूया, जर नाही झालं हे परफेक्ट, तर एखाद्या वेळेस कोणते कोणते शब्द होत नाही, जर डिफिकल्ट असेल स्पेलिंग तर तर आपण दुसरं काय करू शकतो, मला ते पण सांगते मी ऑप्शन. दुसरं नाव सुद्धा आपण ट्राय करून बघूया, जर याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल भरपूर तर. कधी कधी आणि ते पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेल, जर आता स्पेलिंग मिस्टेक आली तर काय करायचं. ओके, जर तुम्हाला तुमचा या व्हिडिओला चांगला सपोर्ट मिळाला तर नक्कीच मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते पण सांगेल, की जर या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आली तर काय करायचं नेमकं आणि कसं ते कव्हर करायचं. ओके, तर आपल्याला रिपीट रिपीट तेच येत आहे. ओके, ते बघू शकता आपण काय आहे तर. इथे आपण याला रिव्ह्यू टाकून देऊ, स्पेलिंग मिस्टेक. ओके,
चला आपण दुसरं नाव टाकू इथे. दुसरं नाव टाकू आपण इथे. एक नाव घेऊ आपण इथे गणपती. सॉरी, ठीक आहे. आपण सरपंच असं घेऊ नाव. सरपंच भावी सरपंच असं घेऊ. आणि आता त्याच्या खाली लिहू आपण, मला सेम या नावाची कॅलिग्राफी तयार करून द्या सेम फॉन्ट मध्ये. ओके, एवढं करून दिल्यानंतर बघूया काय आपण भावी सरपंच कंसामध्ये नाही घेतले. बघू तरी कसा रिझल्ट मिळतो आपल्याला. तर ओके, वेट करूया थोड्या वेळपर्यंत. जर तुमच्याकडे आणखी दुसरे फॉन्ट, दुसरे जर इमेज असेल किंवा असे नाही का, तर तुम्ही ती पण अपलोड करू शकता. त्यानुसार आपल्याला ते बनवून देतात. ओके, आता आपण जे वरची कशी डाउनलोड करायची ते पण बघूया. आधी बघून घेऊ. इथे स्केचिंग आउट करत आहे, थोडा वेळ लागतो. ओके, 2च सेकंडमध्ये आपली इमेज तयार होईल. आणि जर परफेक्ट जर भावी सरपंच यांनी नाव दिलं नाही, तर आपल्याला जर तुम्ही कंसामध्ये ऍड केलं तर खूप बेटर राहील. म्हणजे तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. एकदम खतरनाक असा आपल्याला रिझल्ट भेटलाय बघू शकता, भावी सरपंच म्हणून. आणि डाउनलोड कसं करायचं हे पण सांगते. काही काही शब्दामध्ये होतं गडबड, पण शक्यतो सगळं आपल्याला ते बरोबर देतात. डाउनलोड करायसाठी काय करायचं, एक्सपोर्टचं ऑप्शन आहे बघा, यावर क्लिक करायचंय. केल्यानंतर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन आहे, डाउनलोडवर क्लिक करायचंय. आणि मी ब्लॅक बॅकग्राऊंड का ठेवलं हे पण सांगते. जर तुम्ही प्रॉम्प्ट देताना पण जर दुसरा कोणाचा डिझायनरचा फोटो काढलाय इंस्टाग्रामवरून कॅलिग्राफीचा नाही का, तर त्यांना जेव्हा आपण आपल्याला पीएनजी फॉर्मॅटमध्ये पाहिजे असतो नाही का बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी, त्यांना काय करायचं, आता ChatGPT आपल्याला इमेज तयार करून देतो, पीएनजी फॉर्मॅट देत नाही. त्यामुळे त्यांना सांगायचं जे नाव आहे ते व्हाईट कलरमध्ये द्या आणि जे बॅकग्राऊंड आहे ते ब्लॅक कलरमध्ये द्या, जेणेकरून आपल्याला ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येईल. आता आपण इथून काय करायचं, डाउनलोडवर क्लिक करूया. थोडा वेळ घेतो, जसं इंटरनेट कनेक्शन असतं त्यानुसार आपल्याला रिझल्ट भेटूया. इथून जर लोड येत असेल तर तुम्ही इथून सिंपल यावर क्लिक करायचं आणि सेव्ह इमेजवर क्लिक करायचं आणि डाउनलोड करायचं. त्यामुळे तुम्ही बघा 2-3 वेळेस क्लिक करून बघूया. थोडा लोड घेतं. बाकी फर्स्ट इमेज आहे आपली डाउनलोडची, त्यामुळे तसं होतंय. पण एक वेळ जर आपण भरपूर याच्यावरून हे प्रोजेक्ट केले तर आपल्याला एवढा याला वेळ लागणार नाही. बघू आपण परत एक करूया ट्राय. परत डाउनलोडवर क्लिक करूया. बघूया इथं डाउनलोड होत नाहीये थोडा. म्हणजे इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, बाकी काहीच इश्यू नाही. भरपूर सारे मी याच्यातून हे डाउनलोड केलेले आहेत कॅलिग्राफी वगैरे, ठीक आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ओके, हे नाही चालत. आपण एकदम स्टार्टिंगचं करून बघूया. म्हणजे होऊन जाते, प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण जास्त टाइम होईल, लॉंग व्हिडिओ होऊन जाईल आपला. त्यामुळे इथून आपण डाउनलोड करूया. बघा अशा प्रकारे डाउनलोड करायला टाकलंय. काही अडचण नाही. ती इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपल्याला तसं बघायला भेटतं. तुम्ही सिंपल काय करायचं, याच्यावर फक्त क्लिक करून ठेवा आणि इथून जरी डाउनलोड केलं सेव्ह इमेज तरी सध्या चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण डाउनलोड ऑप्शन क्लिक केलं की तुमचं एक्सपोर्ट होऊन जाईल. काही हरकत नाही. तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. आता एवढं झाल्यानंतर तुम्ही आता जर याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल किंवा तुम्हाला वेगळ्या फॉन्टमध्ये जर बनवायचं असेल तर ते पण सांगते. बघा आता मी त्यांना आणखी एक प्रॉम्प्ट सांगते. हवी सरपंच हे जे नाव आहे मला एकदम ब्रॉड कॅलिग्राफीमध्ये पाहिजे, अशी नको, वेगळ्या स्टाईलमध्ये बनवून द्या. आणि त्याचं बॅकग्राऊंड जे ते ब्लॅक ठेवा आणि जे नाव आहे टेक्स्ट आहे ते व्हाईट कलरमध्येच ठेवा. बघा अशा प्रकारे मी त्यांना सांगितले. आता बघूया कसं आपल्याला भेटतो रिझल्ट. तर भावी सरपंच नावाच्या कॅलिग्राफीचा तर अशा प्रकारे आपण एक्सपोर्ट होऊन जातं. एक्सपोर्टचा काही इश्यू नाहीये, थोडं इंटरनेट कनेक्शन प्रॉब्लेम आहे त्यामुळे तसं झालं असेल, ते एक्सपोर्ट होऊन जातं बघा. किंवा तुम्ही सेव्ह इमेज केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. इथून आपण सरपंच जे नाव आहे ते एकदम ब्रॉड कॅलिग्राफीमध्ये पाहिजे, अशी नको, वेगळ्या स्टाईलमध्ये बनवून द्या. आणि त्या बॅकग्राऊंड जे ते ब्लॅक ठेवा आणि जे नाव आहे टेक्स्ट ते व्हाईट ठेवा. बघू आपण कसा रिझल्ट भेटतो आपल्याला. तर किंवा जर आता एकादशी येते, आपण एकादशीची पण कॅलिग्राफी करूया, काही प्रॉब्लेम नाही. बघू अशा प्रकारे येईल. थोडं टाइम घेतो जसं इंटरनेट कनेक्शन असेल तसं. मी थोडा वेळ व्हिडिओ स्टॉप करते रेकॉर्डिंग, कारण की खूप लॉंग व्हिडिओ होईल आपला. थोडी आपली मिस्टेक झाली त्याच्यामध्ये, त्यामुळे आपल्याला वेगळ्या स्टाईलमध्ये भेटलं. ते बघा मिस्टेक झाली ते आपल्या लिहिण्यामध्ये आधीच्या, त्यामुळे ते आपलं चुकलं होतं. तर आपण त्याला करूया. सरपंच हे जे नाव आहे मला एकदम ब्रॉड
कॅलिग्राफीमध्ये पाहिजे अशी नको, वेगळ्या स्टाईल बनवून द्या आणि ते बॅकग्राऊंड ते ब्लॅक ठेवा आणि जे नाव आहे ते टेक्स्ट आहे ते व्हाईट कलरमध्ये ठेवा. बघू आपल्याला कसं देतं आणखी तर. ओके, तर बघू शकतो हे थोडी स्पेलिंग मिस्टेक झाली त्यांच्याकडून. वरच्या साईडला सरपंच जिथे आहे ते, तर आपण त्यांना परत म्हणू. एक मिनिट. जे सरपंच नाव आहे ते प आणि च च्या वरील जे मात्रा आहे दोन्ही पण काहीतरी ब्रश मारायला, ती दोन्ही पण ब्रश कट करा. फक्त जे टिंब आहे अनुस्वार आहे ते राहू द्या. तर अशा प्रकारे आपण त्याला परत गाईड केलंय. एक मिनिट. जे सरपंचावरील मात्रा सारखा ब्रश आहे तो कट करा. तर बघू शकता चॅट जीपीटीने जे सरपंचावरचा जे पजवरचा आन्सर आहे तो पण डिलीट केलाय. आपण परत नाव टाईप करून पाठवू, किंवा तुम्ही पिक्सेल लॅब मधून एवढं छोटं फार ज्या गोष्टी आहेत त्या ऍड करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. कारण चॅट जीपीटी मध्ये बऱ्याच मिस्टेक होतात. आपण असं सर्च त्याला सेंड करू, सरपंच असं नाव आहे म्हणून. बघूयात आपल्याला काय रिझल्ट मिळतो तर. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. जे परचा अनुस्वार आहे तुम्हाला ते तुम्ही रिपीट म्हणजे पिक्सल लॅब मधून पण करू शकता फक्त अनुस्वार. कारण की कसं असतं, आपण अपडेट नाही आपल्याकडे फिक्स आहे चॅट जीपीटी, त्यामुळे आपल्याला लिमिट असते. त्यामुळे आपण हे सोडून द्यायचं. ओके, अशा प्रकारे तुम्ही कॅलिग्राफी तयार करू शकता. थोडंफार मिस्टेक होईल ते तुम्हाला इरेजर करून वगैरे तुम्ही ऍडजस्ट करू शकता, किंवा पिक्सल लॅब मध्ये ते सुद्धा ऍड करू शकता. आता जर बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं ते सांगते. पिक्सल लॅब मधून पिक्सल लॅब ऍप्लिकेशन जे ओपन करून घ्यायचे तुम्ही. तर पिक्सल लॅब ऍप्लिकेशन ओपन केलं आणि हो, जे नवीन डिझायनर असेल त्यांनी जर तुम्हाला पिक्सल लॅब शिकायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पिक्सल लॅब मास्टर क्लासचा लॉन्च केला आपण 45 मिनिटाचा, तो नक्की बघायचा. त्यामध्ये पूर्ण पिक्सल लॅब बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं आहे. आता जी काही इमेज आहे ती इथून ऍड करून घेते मी. प्रकारे इमेज ऍड केली आणि याच्यातला अनुस्वार पण तुम्हाला दाखवून देते कसं ऍड करायचं. तर सिंपल इथे इरेज कलरवर क्लिक करणार. जो ब्लॅक कलर आहे तो इथून आपण सिलेक्ट करायचा आणि डिलीट करायचं. ओके, अशा प्रकारचे सरपंच नावाची जी पीएनजी आपल्याला तयार भेटून जाईल. आता इथून काय करायचं, याला असं इकडे आपण लॉक करू याला, आणि जे डिफॉल्ट इथं क्लिक ते पण डिलीट करून टाकूया. आणि इथं सिम्पली शेपवर यायचं. सिंपल आल्यानंतर शेपवर आल्यानंतर इथे ओके सर्कलवरती क्लिक करायचंय आणि जे प आहे ओके तिथं असं तुम्ही ऍड करू शकता अशा प्रकारे अनुसार. जसं तुम्हाला लहान साईज वाटतं तसं तुम्ही इथून परफेक्ट ऍड करू शकता. तर बघा, एवढी छोटी मिस्टेक असेल तर तुम्ही ऍडजस्ट करू शकता, काय प्रॉब्लेम. परफेक्ट असं तुम्हाला हे भेटलंय. आता इथून जर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल बॅकग्राऊंडचा तर करूया आपण. तुम्हाला समजेल इथे थोडं ब्लॅक शॅडो येते बघा खालच्या साईडला बॉर्डरला. तर सिंपल काय करायचं, परत ते सरपंच नाही त्यावर क्लिक करायचंय. इथे काय करायचं तुम्हाला इरेज कलरवर क्लिक करायचे. परत इरेज कलरवर क्लिक केल्यानंतर इथून काय करायचं, इथून बघा याच्यावर जे ऑप्शन आहे आपल्याला ते ऑप्शन थोडं वाढवायचे, म्हणजे जे काही आपले ब्लॅक कलरचं हे आहे इफेक्ट तो पूर्णपणे निघून जाईल. ओके, अशा प्रकारे. आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी जर नाव कलर वगैरे ऍड करायचं, ग्रेडियंट यूज करायचं असेल, तुम्ही जे काही तुम्हाला यूज करायचं ते करू शकता. इथे ग्रेडियंट वगैरे जे काही करायचं ते यूज करू शकता अशा प्रकारे. इथून स्ट्रोक वगैरे ऍड करू शकता. म्हणजे सिंपल तुम्ही जर तुमच्याकडे फॉन्ट नसतील जास्त प्रकारे, किंवा जर तुम्हाला युनिक मध्ये काही करायचं असेल तुम्ही नक्की हे ट्राय करू शकता. ओके, इथून जर आपण शॅडो ऍड केला तर आणखी खतरनाक असं हे इफेक्ट तयार होतो कॅलिग्राफीचा. बघता अशा प्रकारे. ओके. तर ही एकदम खूप सोपी ट्रिक आहे. तुम्ही लगेच ही अगदी सोपी ट्रिक आहे. लगेच तुम्ही बघू शकता. आपले जी काही कॅलिग्राफी होती ती आपण पूर्ण तयार केली. आता याला सिंपल आपल्याला याला पण फॉन्ट अप्लाय करायचा आहे. वरच्या जे अनुस्वार आहे त्याला पण कलरवर क्लिक करा. कलरवर क्लिक केल्यानंतर ग्रेडियंटवर क्लिक करा. इथून ओके ग्रेडियंटवर क्लिक केल्यानंतर इथं शॅडोवर या आणि शॅडो पण ओपन करून द्या. अशा प्रकारे बघू शकता हे पण एकदम परफेक्ट तयार झालंय. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. काही चुका झाल्या असेल ते पण कमेंटमध्ये सांगू शकता. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं म्हणते की तुमची कमेंट मला मोटिवेट करत असते. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा. चुकलं असेल तरी कमेंट करा, आणि जर चांगला व्हिडिओ आवडला असेल तरी पण नक्की कमेंट करा. आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण व्हिडिओ होता. तर आजच्यासाठी एवढी इन्फॉर्मेशन पुरे आहे. भेटूया अशाच माहितीपूर्ण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.